लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें। कृष्णा हेलो हरि ओम हरि सुंदर तेरा सुंदर तेरा
वासना
हरिभक्तपरायण दशरथ महाराज यांना सातकरी हरिभक्तपरायण सुधाकर महाराज. ब्रह्मरस गोरी तयासी पावरी, 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 ब्रह्मरस गोरी तयासी पावरी. वासना निमली समूळ गांधी, वासना निमली समूळ गांधी, नाही चाली कर अखंड सोहळा, नाही चाली कर अखंड सोहळा. वासना निमली समूळ गांधी, वासना निमली
ब्रह्मरस गोलितयासि भवरि ब्रह्मरस गोलितयासि भवरि ब्रह्मरस गोलितयासि भवरि ब्रह्मरस गोलितयासि भवरि वासना निमली समूळ शांती
गोडी तयासी फावली वासना निमाली समूळ ज्याची नाही त्या विटाळ अखंड सोवळा उपाधी वेगळा जाणीवेच्या नाही त्या विटाळ अखंड सोवळी उपाधी वेगळी जाणीवेच्या मन हे निश्चल झाले के ठाई तया उने काही निज सुखा तेची पुण्यवंत तेची परोपकारी प्रबोधित्या नारी नरलोका तुका म्हणे त्यांचे पायी पाय पोस होऊन या दास करीन ते वास करीन ते नाही त्या विटाळ अखंड सोवळी उपाधी वेगळी जाणीवेच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी अपुली ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ब्रह्मरस गोडी तयासी फावली वासना निमाली समूळ ज्याची नाही त्या विटाळ अखंड सोवळा नाही त्या विटाळ अखंड सोवळी उपाधी वेगळी जाणीवेच्या प्रस्तुत चिंतन
सिद्ध महान साधू संत श्रेष्ठ शिरोमणी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज यांचा हा 5 चरणाचा संतपर या प्रकरणातील अभंग असून या अभंगाद्वारे संतांची काही लक्षणं महाराजांनी सांगितलेली आहेत. आपल्या या पिंपळगावकड या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी सप्ताहातील 6वा दिवस चिंतनाचा योग प्राप्त झाला. थोडासा उशीर झाला याने. महाराजांना 2-2.5 तास त्या मावऱ्याला थांबले. आपल्या या गावामध्ये महाराज मंडळी वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण एकनाथ बाबा, वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण नारायण बाबा, आत्माराम महाराजांची वडील, वारकरी संप्रदायाची जुनी परंपरा आहे. म्हणजे श्री हरिभक्तीपरायण प्रल्हाद महाराज हे आहेत. म्हणजे कृष्ण कोले बाबा, बाबांची अजूनमधून भेट कधीतरी होती. पैठणमध्ये गाडीवर भेटला. दशरथ महाराज. चिंतना करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून या अभंगाद्वारे संतांचं वर्णन तुकोबार आहे. कोणीही कोणाचं विनाकारण वर्णन करू नये. वर्णेविषयी योग्य असला पाहिजे आणि वर्णन करणाऱ्याचा योग्य अधिकार असला पाहिजे. त्यावेळेला योग्य असं वर्णन घडत असतं. वर्णनाचे 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार वर्णेविषयी कनिष्ठ वर्णन करणाराही कनिष्ठ. दुसरा प्रकार वर्णेविषयी कनिष्ठ वर्णन करणारा श्रेष्ठ. तिसरा प्रकार वर्णेविषयी श्रेष्ठ वर्णन करणारा कनिष्ठ. चौथा प्रकार वर्णेविषयी श्रेष्ठ आणि वर्णन करणाराही श्रेष्ठ. पहिला तो प्रकार आहे वर्णेविषयी कनिष्ठ वर्णन करणारा कनिष्ठ. उदाहरणार्थ उंटाच्या घरी लग्न होतं. उष्ट्राणांचे गृहे लग्न गर्धभाशांती पाठका परस्परम प्रशंसंती अहो रूपमहो ध्वनी. उंटाच्या घरी लग्न होतं आणि मंगलाष्टक म्हणण्याकरता नेमणूक केली गाढवाची. तो मंगलाष्टक लग्नाचा कार्यक्रम संपलेला आहे. त्यावेळेला गाढवाच्या आवाजाचं वर्णन उंट करतो आणि उंटाच्या स्वरूपाचं वर्णन गाढव करतो. माऊली म्हणतात करियाच्या ठाई चांग तेथ कैचे नीट अंग. उंटाचा एकही अवयव नीट नसतो. त्या उंटाच्या स्वरूपाचं वर्णन गाढव करतो आणि गाढवाचा आवाज एकाही सप्तकात लागत नाही. एकाही पट्टीचा आवाज लागत नाही आणि त्या गाढवाच्या आवाजाचं उंट वर्णन करतो. म्हणजे वर्णेविषयी कनिष्ठ वर्णन करणाराही कनिष्ठ. दुसरा प्रकार आहे वर्णेविषयी कनिष्ठ वर्णन करणारा श्रेष्ठ. उदाहरणार्थ श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये मूर्ख लोकांचं वर्णन केलं. अज्ञानी लोकांचं, आसुरी संपत्तीच्या लोकांचं वर्णन केलं. वर्णेविषयी कनिष्ठ आहे. पण वर्णन करणारे ज्ञानोबाराय मात्र श्रेष्ठ आहे. मग माऊलींनी वर्णन केलं कशा कपाट. माऊली म्हणतात पैत्याची त्याच्या वया लागी. जी टाकाऊ वस्तू आहे तिचं स्वरूप कळलं पाहिजे म्हणून त्या वस्तूचं वर्णन करावं लागतं. वर्णेविषयी कनिष्ठ वर्णन करणारे ज्ञानेश्वर महाराज श्रेष्ठ आहे. एका वेळेला एक बाई बाजाराला बाजाराला निघाल्यानंतर लहान मुलाने हट्ट घेतला. मुलगाही बाजाराला निघाला. हट्ट 3 प्रकारचे, राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट. मुलाने बालहट्ट धारण केला. आई मी तुझ्या बरोबर बाजारला येणार.
आईने मुलाला बाजारात नेल्यानंतर बोलवली ही वस्तू मागावी ती वस्तू मागावी जे जे मागितलं ते त्याला घेऊन दिलं. एक रबरी चेंडू त्याला घेऊन दिला आणि तो आई आणि मुलगा घरी आले. मुलाला मोठा आनंद झाला. मुलगा घरासमोर असलेल्या मैदानामध्ये चेंडू खेळू लागला आणि खेळता खेळता चेंडू गटारामध्ये जाऊन पडला. कमरे इतकं खोल गटार होत आणि मुलगा काठावर गेलेला आईना पाहिला. आई धावत गेली, सांगितलं बाळा गटारात पडलेली वस्तू घेत नसतात. गटारात पडलेली वस्तू घेत नसतात. दुसऱ्या आठवड्याच्या बाजारावरून दुसरा चेंडू विकत आला. मुलाने पक्क डोक्यात ठेवलं. दुसऱ्या आठवड्याच्या बाजाराला बाई काही बाजाराला गेले नाही, मालक बाजाराला गेले. मुलाचे वडील बाजाराला गेले पण त्यांना छंद पिण्यात असतो कोणा. मग बाजारला गेलं तर बाजार त्यांनी घरी आणला नाही, परंतु फुल होऊन आली आणि ज्या मैदानामध्ये चेंडू खेळत होता मुलगा त्याच मैदानामध्ये यांची लेझीम सुरू झाली. आणि असं करता करता ज्या गटारामध्ये चेंडू पडला होता त्या गटारामध्ये जाऊन पडले. त्यावेळेला मुलाची आई धावत गेली. 4-2 लोकांना जमा केलं, त्यांना काढण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेला मुलाने सांगितलं आई गटारात पडलेली वस्तू घेत नसतात. पुढच्या आठवड्याच्या बाजारावरून दुसरे बाबा विकत गटारात पडलेली वस्तू त्याज्य आहे. ज्ञानोबांनी मूर्ख लोकांचं वर्णन कशा करता केलं. त्याज्य त्याच्या वया लागी वर्ण्याविषयी कनिष्ठ आहे. वर्णन करणारे ज्ञानेश्वर महाराज श्रेष्ठ आहे. तिसरा प्रकार वर्ण्याविषयी श्रेष्ठ वर्णन करणारा कनिष्ठ. उदाहरणार्थ पहिलवानाचं वर्णन आहे पण कोण करतो. ज्याला दिवसात 50 कप चहा लागतो तो जर चहा पिणारा पहिलवानाचं वर्णन करू लागला तर जमणार नाही. वर्ण्याविषयी श्रेष्ठ आहे, वर्णन करणारा कनिष्ठ आहे. आणि चौथा जो प्रकार आहे वर्ण्याविषयी श्रेष्ठ आहे आणि वर्णन करणाराही श्रेष्ठ आहे. वर्णविषयी या अभंगामध्ये संतांचं वर्णन नाही, वर्णविषयी श्रेष्ठ आहे आणि वर्णन करणारे तुकोबाराय देखील श्रेष्ठ आहे. म्हणून या 4 प्रकारापैकी शेवटचा जो प्रकार आहे वर्णविषयी श्रेष्ठ आणि वर्णन करणारे तुकोबाराय देखील श्रेष्ठ आहे. काही संतांची अंतरंग लक्षण असतात तर काही बहिरंग लक्षण असतात. दोन्ही लक्षणांचा विचार अनेक ठिकाणी संत वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून ब्रह्मरसाची जी गोडी आहे ती कोणाला प्राप्त होते तर ती ज्यांची मुळासह वासना निवृत्त झाली त्याला ब्रह्मरसाची गोडी प्राप्त होते. अभंगाचं प्रथम ब्रह्मरस गोडी तयासी भावनी.
त्यासी फावली वासना निमाली समूळ ज्याची. ब्रह्मरसाची गोडी त्याला प्राप्त होते की ज्याची मुळासह वासना हा कार्याध्यास आहे आणि वासनेचं मूळ आत्मस्वरूपाचं अज्ञान हा कारणाध्यास आहे. ज्याचा कारणाध्यासही निवृत्त झालेला आहे, ज्याचा कार्याध्यासही निवृत्त झालेला आहे. कारणाध्यासासह कार्याध्यास ज्याचा निवृत्त झालेला आहे, आत्मस्वरूपाचं अज्ञान, त्या अज्ञानासह वासना ज्याची निवृत्त झालेली आहे त्याला ब्रह्मरसाची गोडी प्राप्त होते. ब्रह्मरस म्हणजे ब्रह्मानंद. वेदामध्ये उपदेशिकामध्ये रसो वैसह तो ब्रह्मरस आहे. ब्रह्मरस म्हणजे ब्रह्मानंद. रस शब्दाचा अर्थ आनंद. संजय म्हणतो मी भाग्यवान पाहुणा आहे. ब्रह्मरसाचं भोजन भगवान परमात्म्याने अर्जुना करता केलं होतं, परंतु मी भाग्यवान पाहुणा म्हणून मला ते ब्रह्मरसाचं भोजन प्राप्त झालं. सहजे ब्रह्मरसाचे पारणे गेले अर्जुना लागे नारायणे की तेच अवसरी पाहुणे पातलो आम्ही. दोन प्रकारचे पाहुणे, एक भाग्यवान पाहुणा, संजय हा भाग्यवान पाहुणा आहे, आणि दुसरा आहे यमाचा पाहुणा. यमाचा पाहुणा प्राणी होय, हरिविन जन्म तो नरकाची पै जाना. यमाचा पाहुणा प्राणी होय, हा अभागी पाहुणा. संजय म्हणतो मला ब्रह्मरस प्राप्त झाला, ब्रह्मरसाची गोडी प्राप्त झाली, ब्रह्मरसाचं भोजन मला प्राप्त झालं. ब्रह्मरस म्हणजे ब्रह्मानंद. आनंद चार प्रकारचे. एक आहे विषय आनंद, दुसरा आहे झोपेचा आनंद, सुप्त आनंद, तिसरा आहे योगानंद, समाधीचा आनंद, आणि चौथा आहे ब्रह्मानंद म्हणजे ब्रह्मरस. विषयाचा आनंद तीन प्रकारच्या वृत्तींच्या माध्यमातून सेवन केला जातो. प्रिय, मोद आणि प्रमोद. तीन प्रकारच्या वृत्तींनी सेवन केला जातो. उदाहरणार्थ चहा हा विषय घ्या. चहा गॅसवर ठेवल्यानंतर पाहिल्यानंतर जो आनंद होतो त्याला प्रिय असं म्हणतात. आणि चहाचा कप हातामध्ये आल्यानंतर जो आनंद होतो त्याला मोद म्हणतात. आणि तिसरी वृत्ती आहे प्रमोद नावाची. चहा पिल्यानंतर जो आनंद होतो त्याला म्हणतात प्रमोद. म्हणून प्रिय, मोद आणि प्रमोद या तीन प्रकारच्या वृत्तींच्या माध्यमातून जो सेवन केला जातो त्याला म्हणतात तो विषयानंद. तो विषयानंद सविषय सनिमित्त असतो आणि अज्ञानाने आवृत्त असतो. आता विषयानंदाच्या पलीकडचा श्रेष्ठ आनंद आहे झोपेचा आनंद. झोपेचा आनंद निर्विषय निर्लिप्त आहे, पण अज्ञानाने आवृत्त आहे. माऊली म्हणतात त्याला आणि ब्रह्मानंद म्हटला असता, ब्रह्मभाव म्हटला असता. सातची पुढती विरा जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा
म्हणून येतात. म्हणून त्या झोपेच्या आनंदाला ब्रह्मभाव म्हणता येत नाही, ब्रह्मानंद म्हणता येत. म्हणून विषयानंदापेक्षा झोपेचा आनंद निश्चित श्रेष्ठ आहे, पण तो अज्ञानाने आवृत्त आहे. तिसरा जो आहे समाधीचा आनंद. योगी अष्टांग साधना करतो, अष्टांग योग साधना करतो. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी, सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी. निर्विकल्प समाधीमध्ये आनंद उपभोगतो. पण तो आनंद उपभोगत असताना समाधीतून तो जागा झाल्यानंतर समाधीकाली जगताचा तो लय करू शकतो, पण जगताचा बाध मात्र करू शकत नाही. म्हणून ब्रह्मरसापेक्षा समाधीचं सुख कमी प्रतीचं आहे. समाधीचे सुख सांगावे ब्रह्मानंदापेक्षा समाधीचा आनंद कमी प्रतीचा आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात समाधीचे सुख सांडावं वाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. ब्रह्मरस हा अज्ञानाने आवृत्त नाही. ब्रह्मानंद ब्रह्मरस निरावृत्त आहे, निर्विषय आहे, निर्निमित्त आहे. समाधीमध्ये योगी आत्मानंद उपभोगतो, पण आत्मानंद म्हणजे ब्रह्मानंद आहे, ब्रह्मानंद म्हणजे आत्मानंद आहे असं तो समजत नाही. हीच उणीव चांगदेव महाराजांच्या ठिकाणी होती. म्हणून तर चांगदेव महाराज ज्ञानोबारायांची शरणागती करतात. दोन प्रकारची योगी जगतामध्ये, एक आहे युक्त योगी, दुसरे आहे युंजान योगी. ज्यांना कुठल्या प्रकारची साधना न करता सहजच योगी आहे ते युक्त योगी ज्ञानोबार आहे. आणि युंजान योगी चांगदेव महाराज साधना करून योगी झाले, युंजान योगी. एक युंजान योगी युक्त योग्यांना शरणागती, युक्त योग्यांची शरणागती करतात. कारण कधी कधी माणसाला दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसत, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत. पण चांगल्या महाराजांना आपल्या डोळ्यातलं मुसळ नाही, आपल्या डोळ्यातलं कुसळ म्हणजे आपल्या ठिकाणची उणीव आहे ती समजली. म्हणून आले लोटांगणी चांगली. चांगल्या महाराजांच्या ठिकाणी परोक्षतेची भ्रांती आणि परिच्छन्नतेची भ्रांती होती, आणि ती परिच्छन्नतेची आणि परोक्षतेची भ्रांती निवृत्त करण्याचा ज्ञानोबारांची शरणागती करावी लागली. म्हणून समाधीचे सुख सांडा ओवाळून ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. मग तो जो ब्रह्मरस आहे तो ब्रह्मानंद सापेक्ष नाही, निरपेक्ष आहे, अनावृत्त आहे, निर्विषय आहे, निर्निमित्त आहे. वेदामध्ये उपनिषदामध्ये त्याच्या काही आनंदाच्या सीमा सांगितलेल्या आहे, मर्यादा सांगितलेल्या आहे. सार्वभौम चक्रवर्ती जो राजा आहे त्या राजाला होणारा जो आनंद त्याला मानुष्य आनंद म्हणतात. मानुष्य आनंदापेक्षा मनुष्य गंधर्वाला होणारा आनंद 100 पटीने शिल्लक अधिक आहे. मनुष्य गंधर्वापेक्षा देव गंधर्वाला होणारा आनंद 100 पटीने अधिक आहे.
देवगंधर्वापेक्षा कर्मदेवाला होणारा आनंद शतपटीने अधिक आहे. कर्मदेवापेक्षा आजान देवाला होणारा आनंद शतपटीने अधिक आहे. आजान देवाला होणाऱ्या आनंदापेक्षा पितरांना होणारा आनंद शतपटीने अधिक आहे. पितरांपेक्षा शतपटीने अधिक आनंद इंद्राला होतो. इंद्रापेक्षा अधिक शतपटीने अधिक आनंद प्रजापतीला होतो. प्रजापती शतपेक्षा 100 पट अधिक आनंद ब्रह्मदेवाला होतो. म्हणून सार्वभौम राजापेक्षा ब्रह्मदेवाचा जो आनंद आहे तो 1000 परार्ध पटीने श्रेष्ठ आहे. पण तो ब्रह्मदेवाचाही आनंद सापेक्ष आहे. परंतु एकांतवासी वासनारहित नामसाधना ज्ञानसाधना करणाऱ्या पुरुषाला जो होणारा आनंद आहे तो मात्र निरपेक्ष आनंद आहे. आणि त्याच आनंदाचं वर्णन आजच्या अभंगामध्ये केलंय. ब्रह्मरस गोडी तयासी फावली वासना निमाली एकांतामध्ये देखील सेवन केला जातो. एकांतामध्ये तो का म्हणे आम्हा एकांतावासी ब्रह्मी ब्रह्मरस सेवो सदा. आणि लोकांतामध्ये लावणे मृदंग लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवो ब्रह्मरस आवडीने. लोकांमध्ये ब्रह्मरस सेवन केला जातो. श्री संत एकनाथ महाराज वासुदेवामध्ये सांगतात की आम्ही ब्रह्मानंदाचं सेवन करू पण माध्यम रामनामाचं. सुखे सेवू ब्रह्मानंदा
काळदूत यमाची. म्हणून ब्रह्मरसाची गोडी ब्रह्मरस गोडी तयाशी फावली. ब्रह्मरसाची गोडी त्याला प्राप्त झाली. वासना निमाली संगोजाची. वासना दोन प्रकारची. एक आहे शुद्ध वासना, दुसरी आहे अशुद्ध वासना. संत संगतीची वासना तुकोबारा म्हणतात माझ्या ठिकाणी देवा संतांची भेट मला झाली पाहिजे. देवा पूर्वावी वासना ही शुद्ध वासना आहे. आणि दुसरी अशुद्ध वासना आहे. अशुद्ध वासना म्हणजे तीन प्रकार. एक आहे देह वासना, दुसरी आहे लोक वासना, तिसरी आहे शास्त्र वासना. अशुद्ध वासनेमध्ये तीन प्रकार आहे. देह तादात्म्य भ्रांती, देहालाच आत्मा समजतो. देह खंडानामात्मा ईश्वर प्रकाशन प्रतिमा या परवती प्रमा ढळोची नेणे ही देह वासना. दुसरी आहे लोक वासना, लोकांनी माझी पूजा केली पाहिजे, लोकांनी मला मान दिला पाहिजे, लोक वासना. आणि तिसरी आहे शास्त्र वासना. म्हणून वासना ही अत्यंत वाईट आहे. कारण वासनेमुळे माणसाला जन्म धारण करावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी झाले शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी त्याची झाले अंगे हरिरूप. वासनेमुळे जन्म मरणाच्या परंपरेमध्ये सापडावं लागतं. श्रीमद भागवताच्या पंचमस्कंदामध्ये वर्णन येतं. भरत राजाने आपल्या राज्याचा त्याग केला. राज्य काही सर्वसामान्य नव्हतं भरताचं. मगालशीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. 18 भार वनस्पती फुली फळी ओळती 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. राज्य टाकून वना गेले ते काय येणे म्हणा. 18 भार वनस्पती, 6 भार फळांच्या, 6 भार फुलांच्या, 6 भार वनस्पतींच्या. फुली फळी ओळती 22 त्या पोखरणी पाण्याची काही कमी नाही. नदी गंगा वाहती. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांगण्या कासया मनसेविती योग सेविती. असं भरताचं राज्य भरत राजाने त्या राज्याचा त्याग केला आणि गंडकी नदीच्या तीरावर पुनः आश्रमामध्ये त्या ठिकाणी राहू लागले. झोपडी बांधून राहू लागले त्या ठिकाणी. आणि दररोज गंडकी नदीचं स्नान. गंडकीमध्ये शालिग्राम सांगतात. गंडकी नदीवर स्नानाला राजा गेलेला. राजा स्नानाला गेल्यानंतर एक हरणी पाणी पित होती एका बाजूला आणि वाघाने डरकाळी फोडली. त्यावेळेला हरणाने उडी मारली. हरणाचा गर्भ पाण्यामध्ये पडला. हरण रानामध्ये पळून गेला आणि खालच्या बाजूला
त्या गंडकी नदीमध्ये भरत राजा स्नान करत होते आणि स्नान करत असताना ते पाडस वाहत आलेला आहे. पकडून त्याला स्वच्छ धुवून काढलं आणि आपल्या आश्रमावर घेऊन आलेले आहे. आणि ते सारखं चिंतन त्या पाडसाचं सुरू झालं, हरणाचं सुरू झालं. आणि राजाचा अंतकाळ जवळ आला. एक दिवस ते पाडस रानात पळून गेलं. रानाचं मोठं झालं, रानात निघून गेलं. सारखं चिंता त्या पाडसाची, एखादा वाघ सिंह येईल आणि त्या पाडसाला खाईल माझ्या. सारखं स्मरण पाडसाचं. आणि अंतकाळ जवळ आलेला आहे. आणि शेवटी अंतकाळाच्या वेळेला हरणामध्ये वासना गुंतली. पुढचा जन्म हरणाचा प्राप्त झाला. तो घात राजा हरणी गर्भा गेला. घाला तो घातला वासनी. पंचदशी मध्ये 3 प्रकारचे प्रतिबंध सांगितले. एक भूत प्रतिबंध, दुसरा भावी प्रतिबंध आणि तिसरा वर्तमान प्रतिबंध. वामदेवांच्या ठिकाणी एक जन्माला प्रतिबंध होता, भावी प्रतिबंध. भरतस्य त्रिजन्म. राजा भरताच्या ठिकाणी 3 जन्माचा प्रतिबंध होता. पहिल्या जन्मामध्ये भरत राजा, दुसऱ्या जन्मामध्ये हरण आणि तिसरा जन्म आहे जड भरत. कारण ज्या हरणाचं पालन पोषण भरत राजा करत होता, त्या हरणाला भरताचा सज्जनाची संगती घडली. म्हणून ते हरण पुढे एका राजाच्या उदरी रघुगण राजा म्हणून जन्म झालेला आहे. आणि रघुगण राजाला ब्रह्मज्ञानाचं वेळ निर्माण झालं. कपिल मुनींच्या आश्रमामध्ये ब्रह्मज्ञान शिकण्याकरता निघालेले, ब्रह्मज्ञान संपादन करण्याकरता निघाले, पण पालखीमध्ये बसले. पालखीला 4 भोई, एक भोई गायब झाला. त्यावेळेला हा जड भरत, हा पहिला भरत राजा, दुसरा हरणाचा जन्म. हरणाच्या जन्मामध्ये देखील स्मरण होतं, आता आपल्याला मागच्या सारखी चूक होऊ द्यायची नाही, आपण सावध राहायचं. म्हणून पुढचा तिसरा जो जन्म आहे हरणाच्या नंतरचा, तो ब्राह्मणाच्या घरी तो जड भरत आणि तो जडासारखा राहत होता, म्हणून जड भरत नाव ठेवलं.
आणि तो भोई गायब झाला आणि जलभरत अरण्यात फिरत होता इकडं तिकडं. तो जलभरत राजा सापडला आणि त्या जलभरताला भरताच्या खांद्यावरती पालखी दिलेली आहे. 4 भोया बरोबर आहे, 3 भोई आणि 5 चौका. आणि तो रघुगण राजा म्हणू लागला लवकर चला, हे जाड्या भरतुकड्या नीट चल. कारण जलभरत तो खाली मुंगी किडा मुंगी पाहून चालायचा आणि किडा मुंगी काय आल्यानंतर उडी मारायची. त्यावेळेला रघुगण राजाच्या डोक्याला तो दाणा लागायचा पालखीचा. हे जाड्या नीट चल. त्यावेळेला रघुगण हे जडभरत आतापर्यंत कधी बोलत नव्हता, पण जडभरत बोलू लागला. राजा, अरे कोणाला मालक समजतो तू? स्वतःला मालक समजतो, दुसऱ्याला नोकर समजतो. अरे त्या परमात्म्याच्या समर्थाचे जर मनामध्ये आलं ना, राजाचा रंक होतो, रंकाचा तरी होय राणा पालखीतून खाली उडी मारली आणि श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंड. जलभरत महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातलेला आहे. आणि जलभरत महाराजांनी रघुगण राजाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य, भरत राजाला 3 जन्माचा प्रतिबंध होता. जलभरत राजा हरणी गर्भा गेला, झाला तो घातला वासनेने. वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. म्हणून तो तुकाराम म्हणतात, वासना निमाली सबूळ ज्याची. ज्याची मुळासह आत्मस्वरूपाचा अज्ञानासह वासना निवृत्त झाली, त्याला ब्रह्मरसाची गोडी प्राप्त होते. आणि ती वासना कशा निवृत्त होते? संत चरण रजाच्या स्पर्शाने निवृत्त होते. संत चरण
वासनेचे बीज जळून जाय. संतांच्या माध्यमातून वासना नाहीशी होती, वासना निघाली समृद्धी. आता या महात्म्याला कोणत्याही प्रकारचा विटाळ राहिलेला नाही. अखंड तो 16 झालेला आहे. नाही त्या विटाळ अखंड नाही त्या विटाळ अखंड सोवळी उपाधी वेगळ्या वेगळी जाणीवेच्या. त्या महात्म्याच्या ठिकाणी ज्याची मुळासह वासना नाहीशी झाली, ब्रह्मरसाची गोडी ज्याला प्राप्त झाली, अशा महात्म्याच्या ठिकाणी विटाळ नाही. नाही त्या विटाळ. विटाळ 2 प्रकारचे, परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधील परद्रव्य परनारी यांचा जरी विटाळ. देव भाग्य धारा येती संपत्ती त्या सकळा. तुका म्हणे ते शरीर गृह भांडार देवाची. ते शरीर म्हणजे देवाचं राहण्याचं ठिकाण आहे. नाही त्या विटाळ अखंड सोवळी. अखंड सोवळी आहे ती. साधू संत काय अखंड सोहळे आहेत. नाहीतर मंदिरात पूजा करणारा ब्राह्मण देखील 16 नेसून पूजा करतो, पण त्याला दुसऱ्याचा स्पर्श झाला की तो ओवळा बनतो. तो अखंड सोहळा राहत नाही. तो खंडित सोहळा राहतो. पण जो महात्मा आहे त्याला संपूर्ण जगत परमात्मा स्वरूप प्रतीतीला येत. स्वतः तो परमात्मा स्वरूप झालेला आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. स्वतः अगोदर देवरूप व्हावं लागतं. तुकोबारांना विचारलं, तुकोबारा तुम्ही कोण आहात? तुकोबारा म्हणतात मी तो वासुदेव तत्वता. वासुदेव तत्वता. कळो येईल विचारिता आहे ठाऊक असा भाग्या सांगता नाही तुझा अनेक. मी वासुदेव स्वरूप आहे. मी परमात्मा स्वरूप आहे. जो स्वतः परमात्मा स्वरूप झालेला आहे त्याला संपूर्ण जगत परमात्मा स्वरूप दिसत असतं. पण केव्हा भगवान म्हणतात अर्जुना बहु नाम जन्म नामंते ज्ञानवान नाम प्रपद्यते वासुदेव सर्वमिति महात्मा. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीत रसाचा उतला भाव
आणि भक्ता मागे राहू आणि ज्ञानी आहे तोची. हे समजतही श्री वासुदेव. हे संपूर्ण जगत वासुदेव स्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे अशी त्याला प्रती येते. अगोदर मी ब्रह्म आहे, मी देव आहे अशी प्रतीती यावी लागते. त्यावेळेला त्याला संपूर्ण जगत परमात्मा स्वरूप आहे अशी प्रतीती येत असते. होईल अवघे देव झाला जो आपण, तयाशी हे ते म्हणून अवघे देव. नाथ महाराज म्हणतात, ज्या वेळेला माझं चित्त परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहिलं त्यावेळेला मला संपूर्ण जगत आनंद रूप म्हणजे परमात्मा रूप आहे अशी प्रतीती आली. अवघे चित्र लोक आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त केले. नागपाळाचा गाढवामध्ये देव दिसला. काशीची कावड, काशीवरून कावड घेऊन रामेश्वरला निघालेली आहे. वाळवंटामध्ये गाढव दर्पण लागलं आणि त्या कावडीतलं पाणी त्या गाढवाला पाजलं. हाच माझा रामेश्वर. जे जे दृष्टी दिसे ते हरी रूप त्यासी नाही. तुकोबाने म्हणतात, आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम दोन सांडियेली. संपूर्ण त्रैलोक्य मला आता सोहळ असं प्रतीला येऊ लागलेलं आहे. मी आता सोहळ्या ओवळ्या राहिलो निराळा. पार्श्वनी सकाळा अवघ्या दुरी नाही त्या विटाळ अखंड सोहळा. किंवा ते साधू संत अखंड सोहळे आहेत. नाही त्या विटाळ अखंड सोहळी उपाधी वेगळ्या जाणीवेच्या. दोन प्रकारची उपाधी. एक नेणिवेची उपाधी आहे आणि दुसरी जाणीवेची उपाधी. मी देह आहे ही नेणिवेची उपाधी आणि मी ब्रह्म आहे ही जाणीवेची उपाधी. उपाधी वेगळ्या वेगळी जाणीवेच्या. म्हणून अज्ञानही जावं लागतं. अज्ञान गेल्यानंतर ज्ञानही जावं लागतं. कारण मी जे आहे हे अज्ञान आहे आणि मी ब्रह्म आहे अशी वृत्ती हे ज्ञान आहे. मी ब्रह्म आहे, मी देव स्वरूप आहे. म्हणून अज्ञानही नाहीसं व्हावं लागतं आणि ज्ञानही
नाहीस व्हावं लागतं. ज्ञानामध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे वृत्ती ज्ञान आणि दुसरं आहे स्वरूपभूत ज्ञान. वृत्ती ज्ञानाने अज्ञान निवृत्त होत असतं. अहम ब्रह्मास्मी हे वृत्ती ज्ञान आहे. या वृत्ती ज्ञानाने मी जे आहे असं अज्ञान निवृत्त झालं. हरिपाठामध्ये ज्ञानोबा म्हणतात साधूचा बोध झाल्यानंतर, साधूने बोध केल्यानंतर त्याचा अबोध म्हणजे अज्ञान नाही सो, पण तो बोध तरी शिल्लक राहतो का? तो बोधही शिल्लक राहत नाही. साधू बोध झाला या ठेला न उरता स्वरूपाने शिल्लक राहिला. म्हणजे अज्ञान जावं लागतं आणि ज्ञानही जावं लागतं. एक गृहस्थ रस्त्याने चालला होता, त्याला काटा मारला पायामध्ये. त्यानं दुसरा एक बाभळीचा काटा घेतला, पायातला काटा काढला. आता त्या काट्याचे उपकार म्हणून त्या खिशात जर ठेवलं तर टोचल्याशिवाय राहील का? टोचल्याशिवाय तर राहणार नाही. पण पायातला पहिला काटा तसा टाकून द्यावा लागतो काढलेला, आणि काढणारा जो दुसरा काटा आहे तोही टाकून द्यावा लागतो. परंपरेने एक गोष्ट सांगितली. एकाने बंगाली विद्या शिकलेली पत्नी केलेली, पण घरामध्ये भांडणं झाल्यानंतर ती म्हणायची तुम्हाला मी घार करील, मांजर करील, कुत्रा करील. ती विद्या तिच्याजवळ होती. त्यावेळेला हा क्रोश होत चालला, तब्येत बिघडत चालली. मित्राने विचारलं काय भानगड, तुझी तब्येत जरा खालावत चाललेली आहे. मित्राने सांगितलं म्हणले बायको दम देती, ती बंगाली विद्या शिकलेली आहे. मित्राने सांगितलं म्हटले अधिक तिच्यापेक्षा अधिक बंगाली विद्या शिकलेली दुसरी पत्नी तुला करून देतो. मित्रावर विश्वास ठेवला आणि दुसरी एक तिच्यापेक्षा अधिक विद्या शिकलेली पत्नी करून दिली. आता किती झाल्या? त्या दुसरीने सांगितलं की मी दोन प्रकारचे उडीद भारून देतो, एक काळे उडीद आणि दुसरे पांढरे उडीद. काळे उडीद आमच्या दोघींच्या अंगावर टाकायचे, त्यावेळेला पहिली होईल काळे घाल आणि मी होईल दुसरी होईल पांढरी घाल. आणि काठी घ्यायची, काळे घालीचा काटा काढायचा आणि माझ्या अंगावर पांढरे उडीद टाकायचे, म्हणजे मी पूर्ववृत्ती होईल. त्यावेळेला याने काळे उडीद दोघीच्या अंगावर टाकले. त्यावेळेला दोघी झाल्या घाली झाल्या, एक झाली काळी घाल, दुसरी झाली पांढरी घाल. मित्राने सांगितलं बातच काय, काठी घे आणि काढ तिचा काटा. काळ्या घालीला खलास केलं आणि दुसऱ्याच्या अंगावर पांढरी उडीद टाकणार. मित्राने सांगितलं काय करतो? टाकायचे नाही म्हणले उडीद. काठी घे आणि हिला जसं मारलं ना काळ्या घालीला, तसं पांढऱ्या घालीलाही खलास केलं, पांढऱ्या घालीलाही खलास केलं. म्हणजे काळी घार म्हणजे अज्ञान आणि पांढरी घार म्हणजे ज्ञान. अज्ञानही घालवायचं आणि ज्ञानही घालवायचं. उपाधी वेगळ्या जाणीवेच्या, एक आहे नेणीवेची उपाधी, दुसरी आहे जाणीवेची उपाधी. त्याच्याकरता कापराचा दृष्टांत ज्ञानोबा यांनी. कापुराची वाती उजळली होती, समाप्ती झाली जैशी. कापराचा अग्नीचा संबंध झाल्यानंतर कापूर जळून जातो, कापूर संपतो, कापराला जाळणारा अग्नीही संपतो. त्याप्रमाणे अज्ञान संपलं, ज्ञानाने अज्ञान निवृत्त होतं. पण अज्ञानाला निवृत्त करणार अहम ब्रह्मास्मी वृत्ती ज्ञान हे देखील जावं लागतं. आणि स्वरूप ज्ञान जसंच्या तसं असतं. साधू बोध झाला तो ठाईच मुराला अनुभव. अशा पद्धतीने उपाधी वेगळी जाणीवेच्या, नाही त्या विटाळ अखंड सोहळा. उपाधी वेगळी जाणीवेच्या. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अशी त्या साधूची स्थिती झालेली असते. पहिल्या चरणामध्ये म्हटलेलं आहे ब्रह्मरस गोडी तयासी फावली वासना निमाली समोर ज्याची. ब्रह्मरसाची गोडी
आणि ज्याला प्राप्त झाली त्याची समूळ वासना निवृत्त होते किंवा समूळ वासना ज्याची निवृत्त झालेली आहे त्याला ब्रह्मरसाची गोडी प्राप्त होते. त्यालाच कोणत्याही प्रकारचा विटाळ नसतो. तोच सोहळा झालेला असतो आणि तोच नेणिवेच्या आणि जाणीवेच्या उपाधीच्या पलीकडे गेलेला असतो. आता अशी स्थिती झाल्यामुळे त्याचं जे मन आहे ना ते स्थिर झालेलं आहे आणि त्याला ब्रह्मसुख परमात्मा सुख प्राप्त झालेलं आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेलं असतं. मन हे निश्चळ झाले एके ठाई. एका ठिकाणी म्हणजे परमात्मा एक आहे. त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी त्याचं मन स्थिर झालेलं आहे. मन हे निश्चळ झाले एके ठाई तया उनी काही निज सुखा. त्याच्या आत्मसुखाला निज सुखाला काय आता कमी करता आहे का? कुठल्याही प्रकारचं त्याचं सुख आता कमी नाही. भगवान म्हणतात अर्जुना अनंत सुखाच्या डोही. अर्जुना अनंत सुखाच्या डोही एक सरा कळूच घेतला जी मग स्थिरावून तेही तेची झाली. नाथ बाबा म्हणतात देशे काले विधानवादा. ज्या सुखाची न कर्मे मर्यादा त्या सुखाची सुख संपदा मग भक्त सदा भोगिती. तुकोबारा म्हणतात आम्ही सुखाचे काय अलंकार अंगावर धारण केले. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो. तया उनी काही निज सुखा. आणि तेच जगामध्ये पुण्यवान आहे. तेच परोपकारी आहेत आणि तेच जगाला प्रबोध करणारे आहेत.
तेची परोपकारी प्रबोधित्या नारी नरलोका. जगामध्ये साधू हे पुण्यवान असतात आणि त्यांचं जर स्मरण केलं आपण तर आपण हे पुण्यवान होतो. पुण्यवंत घेता सज्जनांची नावे. किंवा माऊली म्हणतात मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलेच मुक्तता जैसी दीपे दिसे पाहता आपुली वस्तू. आपली अंधारात हरवलेली वस्तू दिव्याच्या आधाराने पाहिली म्हणजे सापडते. त्याप्रमाणे आपली हरपल्यासारखी झालेली आत्मवस्तू संता ते पाहता घेऊसावे तैसे हरपले आपण पे पावे तै संता ते पाहता घेऊसावे म्हणून वानावे ऐकावे हेची सदा सदा. माऊली म्हणतात माऊलीची नम्रता आहे. एरवी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेकू परी संत कृपा दीपकू स्वज्वळासी. संत कृपा रूपी दिव्याचे वाणी ती हरपलेली आत्मवस्तू आपल्याला सापडते. अर्थात प्राप्ताची प्राप्ती होते. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे तेची पुण्यवंत. ते साधू कसे असतात पुण्यवान असतात. तेची परोपकारी आणि जगावर ते काय करतात उपकार करत असतात. जगामध्ये अनेक उपकार करणारे पद असतात. नदी ही उपकार करणार पीडित पापतात ओखी तिरीचे पादप समुद्र जायाप गंगेचे जैसे. नदी ही परोपकारी आहे. पीडित पापताप ओखित तिरीचे पादप म्हणजे जीवांचा पाप आणि कोणाने होणारा ताप नाहीसा करीत. पीडित पाप ताप ओखित तिरीचे पादप. पादप म्हणजे वृक्ष. मुळांनी पायांनी पाणी घेणारे ते वृक्ष. त्या वृक्षांना गोष्ट करी पीडित पापदा तिरीचे पादप समुद्राला जाय आप गंगेचे जैसे. म्हणजे गंगा ही उपकारी आहे. सूर्य उपकारी आहे. जगाचे अन्न भिडतो श्रीची रावळे उघडितो निघे जायचा भासवतो प्रदक्षिणे. स्त्रियेची रावळे उघडीतो म्हणजे तो सूर्य काय करतो सूर्य विकासने कमळांना प्रफुल्लित करतो. जगाचा अंधकार नाहीसा करतो. निघे जायचा भास होतो प्रदक्षिणे. सूर्य जगावर उपकार करण्याकरता आहे. वृक्ष जगावर उपकार करण्याकरता आहे. त्याप्रमाणे साधू देखील जगावर काय करतात
आले घरच्या वैकुंठी. वैकुंठ म्हणजे परब्रह्म स्थिती. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. ते तो परमात्मा, ते परमात्मा स्वरूप असलेले संत निर्गुण निराकारातून समोर साकार होतात. उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. जगाच्या कल्याणा संतांची विभूती देह कष्टविधी परोपकारी. त्या संतांचा काय किती उपकार आहे. केले उपकार सांगो काय. केले उपकार सांगू काय. आई बाप हे असे उपकार करू शकत नाही. केले उपकार सांगू काय बापन करी ऐशी माय. धर्मे त्यांच्या हे देखिले पाय. त्यांच्या धर्मामुळे पुण्यामुळे देवाचे पाय, देवाचं स्वरूप आम्हाला समजले. दिले अक्षय अभयदान गा. जगावर तुम्ही आम्ही एकमेकावर उपकार करतो हा लौकिक उपकार आहे. पण संत मात्र अलौकिक उपकार करतात. सर्वोपकारी समर्थू तो हा निवृत्ती दासू. असे संत अलौकिक असा जगावर उपकार करत असतात. त्याची पुण्यवंततेची परोपकारी प्रबोधी त्या नारी नरडोका. आणि जगाला प्रबोध करत असतात. जगाला जाग करत असतात. कुठून कुठून जाग करत असतात. मज निरंतर संतांनी माझ्यावर काय सांगू आता. संतांचे उपकार मग निरंतर जागविती. ते संतांचे अगणित उपकार आहे आणि मला ते सतत निरंतर अखंड जागी करत राहतात. प्रबोधित्या नारी नरलोका. त्या संतांनी कोणते उपकार केले ज्ञानोबा स्वतःचा अनुभव सांगत असताना अमृत अनुभवामध्ये सांगतात. तैसे आमुचे नावे अज्ञानाचे ज्ञान ही नव्हे आम्हाला की गुरुदेवे आम्हीच केलो. गुरुदेवांनी आमच्या स्वरूपाला आम्हाला प्राप्त करून दिले. त्या स्वरूपाचं काय वर्णन करतात. वाणीने वर्णन करता येत नाही. किंबहुना अनुभूती
ठेविलो असो जय स्थिती ते काय देव आधी वाचीचे असे महान उपकार केले की काय काय सांगा फार काय सांगावं की मोहना श्री निवृत्ती ठेविलो असो जय स्थिती ज्या स्थितीला आम्हाला प्राप्त करून दिलेलं आहे ती स्थिती कोणती आहे एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यति स्थित्वास्यावंत कालेपि ब्रह्मनिर्वाण मुच्यते निर्दोषम हि समम ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः निर्दोष जी ब्रह्मस्थिती त्या ब्रह्मस्थितीला ते महात्मे प्राप्त झालेले आहे ते श्री गुरुदेवांनी त्या स्वरूप स्थितीच्या ठिकाणी आम्हाला प्राप्त करून दिलेले हे उपकार संतांनी आमच्यावर केलेले आहे तेची पुण्यवंत तेची परोपकारी प्रबोधित्या नारी नर लोक आणि सर्वांना ते प्रबोध करत असतात प्रकर्षाने जाग करत असतात प्रकर्षाने बोध करत असतात ज्ञान प्रदान करत असतात स्त्री आणि पुरुष सर्वांना ज्ञान प्राप्त करून देत असतात प्रबोधित करत असतात म्हणून अशा संतांच्या संतांचा पाय पोसना मी दास होईल आणि सेवा करीन वास्तविक संतांच्या ठिकाणी करीन असं शेवटचे कमल त्यांचे पायी पायी पोसो कमल त्यांच्या पायी पाय पोस होऊन या वास करीन तेथे
की नाही त्या विटाळ अखंड सोहळा अखंड सोहळी उपाधी वेगळी जाणीवेच्या. साधूची काही बहिरंग लक्षण असतात, काही अंतरंग लक्षण असतात. या अभंगाद्वारे संपूर्ण अंतरंग लक्षणांचं चिंतन तुकोबारायांनी मांडलेलं आहे. काही ठिकाणी त्याच्या बहिरंग लक्षण साधूची कोणते? आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदी तुळशीमाळा गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. ही बहिरंग लक्षण आहे. आणि ह्या आता अभंगामध्ये वर्णन केलेले ते अंतरंग लक्षण किंवा भक्त ऐसे जाना जे देवी उदास गेले आशा पाश निवारण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता माता पिता. हे अंतरंग लक्षण असं संपूर्ण अभंगाद्वारे गोड असं संपत अंतरंग लक्षणाचं चिंतन तुकोबारायांनी केलेलं आहे. म्हणून या चिंतनामध्ये काही शास्त्र विसंवादी म्हणजे चुकीचं असेल, माझ्या बुद्धीचे वाणीचे दोष आहेत. ते काही शास्त्र संवादी म्हणजे योग्य असेल ते ब्रह्मलीन गुरुवर्य कुंभार गुरुजी यांचं आहे, श्री गुरुवर्य भगीरथ बाबा यांचं आहे. किंवा तुमचे केले हे जर कीर्तन सिद्धी दिलेले हे तर माझे जे उरले म्हणून कीर्तनातून त्यातून काहीतरी नेलं पाहिजे. म्हणजे बूट चप्पल अजिबात नाही. दुर्व्यसनांचा परित्याग केला पाहिजे, सद्व्यसनांचा स्वीकार केला पाहिजे. पवित्र अशी गळ्यामध्ये तुळशीची माळा धारण केली पाहिजे आणि आषाढी कार्तिकी पंढरीची वारी केली पाहिजे. तर उद्यापासून पाडव्याच्या मुहूर्तावर भगवान पांडुरंग परमात्म्याचं चरण दर्शन सुरू होणार आहे. ज्ञानोबारायांच्या समाधीचं देखील समाधीचं दर्शन उद्यापासून सुरू होणार आहे. सर्वांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. झालेलं चिंतन ज्ञानोबारायांचे ज्यांनी भगवान पांडुरंग परमात्म्याची चरणी समर्पित करून हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी शिवेला पूर्ण ज्ञानेश्वरा